तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये. यामध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे अकोल्यातली मिरवणूक, जे की गणपती विसर्जनची आहे. आणि आज आपले बाप्पा आपल्याला निरोप देत आहेत आणि माझ्याही घरच्या बाप्पांनी मला निरोप दिलेला आहे. पण माझ्या घरचे बाप्पा घरीच राहतात, वर्षभर आम्ही घरी ठेवतो आणि मागच्या वर्षीची जी मूर्ती असतो ती विसर्जन करत असतो. आणि मागच्या वर्षी आम्ही विसर्जन मूर्तीचं केलं होतं, त्यामुळे यावर्षी आमच्याकडे मागच्या वर्षीची मूर्ती नव्हती. एक वर्ष आम्हाला ठेवायची नव्हती, बाबा वगैरे नाही म्हणत होते, तर आम्ही विसर्जन केली. आणि यावर्षी मग छोटी मूर्ती बसवली होती, मानाची आम्ही एक बसवतोच आणि तिचं विसर्जन करणार आहे. तर त्याच्यासाठी मी जाणार नाहीये, कारण मला बरंही नाही वाटत आहे. तरी मी या रॅलीत आलो खास तुमच्यासाठी. इच्छा नाही होती यार बाप्पांना म्हणजे मिरवणूक म्हटली किंवा काही म्हटलं तर एवढे 10 दिवस किती मस्त जातात आणि मग ते बाप्पांना निरोप देणं ते मला खूप विचित्र वाटतं, वाईट वाटतं आणि मनच नाही करत जायचं माझं. त्यामुळे तर बाप्पा माझे आहेतच घरी आणि छोट्या बाप्पाची मूर्ती विसर्जन होणार आहे. आता आरती वगैरे तुम्हाला ऐकवतो थोडीशी. राय दिगंबराय नमः शिवाय नमः शिवाय. महानिरंजन धूपम दीपम कर्पूरारती गजानन गणपती महाराजार्पण. पाणी घे फिरो बोल फिरो त्याच्या पहिले देवाला अर्पण कर. हरि ओम श्री समशा सौजलम सिंधु पात्रे सदर शाखा लेखनी पत्र मुरली लिखित गिरित्वा शारदा सर्व काल वंदीन चरण डोळ्यान पायन रूप तुझे राम प्रेमे आलिंगन आनंदी पूजन भावे वाढीन म्हणेन मंगलमती लवकर या गणपती बाप्पा मोरया. सुपारीच्या गणपती जवळ ठेवला गणपती बाप्पा उठला. आता गणपती मस्त दिसून लाल लाईट. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया गणपती बाप्पा उठला. तर अशा पद्धतीने आम्ही बाप्पांना त्यांच्या जागेवरून हलवलं आणि आता विसर्जनासाठी न्यायचं असतं. तर छोट्या मूर्तीला आम्ही नेऊ संध्याकाळी. तर तेही मी जाणार नव्हतोच, कारण माझ्या मनात नव्हतंच. मी तुम्हाला बोललो माझी इच्छा नाही होते जायची. तर मी रॅलीत आलोय परत आणि आता तुम्हाला रॅलीमधली जी मजा आहे ती ऐकवतो पण आणि दाखवतो पण. इथे जे लेझिम चाललेली आहे, आपल्याकडचा फेमस प्रकार लेझिम असो, दिंडी असो, तर या सर्व गोष्टी तुम्हाला या ब्लॉगमध्ये आता पाहायला मिळणार आहे. अकोल्याचे असाल तर तुम्हाला माहितच आहे. अकोल्याच्या बाहेरच्या लोकांना ह्या गोष्टी कदाचित माहीत नसतील, काही लोकांना माहिती असतील, पण आपल्या ब्लॉग थ्रू आता खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला नवीन अशा ह्या माहिती पडणार आहेत. तर नक्की कंटिन्यू करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण गणपती झाले आहेत पण आता नवरात्री येणार आहे आणि नवरात्रीचे ब्लॉग आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तर सर्व पेंडॉल जसे मी पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 मध्ये तुम्हाला सर्व गणपती दाखवले अकोल्यातले, तसंच तुम्हाला नवरात्रीचेही सर्व पेंडॉल, सर्व देवींचे पेंडॉल जे असेल ते मी दाखवणार आहे. तर त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला बघूया बाप्पांच्या मूर्त्या ज्या आता विसर्जनसाठी निघत आहे. एका लाईननी रॅलीमध्ये नंबर वाईज हे चाललेले आहेत. खूप सुंदर बाप्पाचे रूप आहेत आणि हे मी तुम्हाला सर्व दाखवले आहेत. काही जे बाप्पांची मूर्ती जे काही असतील, रूप असतील किंवा पेंडॉल असतील, ते सुटलेले आहेत आपल्याच्यानी. तर ते आता आपल्याला इथे दिसतीलच जे या रॅलीमध्ये असतील. आणि खूप सारे असेही गणपती बाप्पाचे पेंडॉल आहेत किंवा मूर्त्या आहेत ज्या रॅलीमध्ये येत नाहीत, कारण त्या खूप उंच आहेत, त्या खूपच भारी आहेत किंवा त्या खूप दूर आहेत. या रॅलीपासून एरिया खूप दूर आहे, त्यामुळे आणणं त्यांना परवडत नाही एवढ्या दूर. त्यामुळे ते लोक आधीच विसर्जन करून घेतात दुसरीकडे, म्हणजे त्यांच्या एरियात फिरवतात, नाचतात वगैरे. वाजत गाजतच आणलं जातं बाप्पांना आणि वाजत गाजतच नेलं जातं. तर हा आहे आपला अर्जुन समाजचा आणि आपण दगडी पुलावर आहे सध्या. खूपच सुंदर इथून जातानाचे जे व्ह्यू असतो, इथून एक एक जो गणपती त्या किल्ल्याच्या दरवाजापासून आपल्या निघतो, तर तो पाहण्यासारखा सीन असतो. कारण इतका बाप्पाच्या मूर्त्या, बाप्पाचं रूप, त्या छोट्याशा गेट जोडून निघणं, त्या गल्लीतून निघणं खूप भारी असतं. आणि हा आपण दगडी पुलावर होता, आता आम्ही तुम्हाला दाखवला तो व्ह्यू होता, तो लोखंडी पुलाचा होता. आणि इथे लेझिम तुम्हाला ऐकवतो थोडीशी. पुढे गेला वाटते.
कुठे आहे गणपती कुठे आहे? चल आता काढतो त्यात ऍड करतो बा तू रील. का बरं विसर्जन झाले का? म्हणजे अजून माहितीच आहे का? हो का? तर आपण आता पुढे जातोय दगडी पूलच्या रोडवरून पुढे आलोय आपण अकोला अर्बन साईडला आपण जातोय कारण जे रॅलीचा रोड आहे त्या रोडने जातोय कारण मला 12 गणपती बघायचा आहे तुम्हालाही दाखवायचा आहे कारण माझंही दर्शन राहिलं बाप्पाचं आणि तुमचंही राहिलं असेल तर माझ्या व्हिडिओमध्ये होऊनच जाईल त्यामुळे आपण जाऊया पुढे नक्कीच बघूया जितक्याही पुढे गेलं असेल मी जाणार आहे आणि तुमच्यासाठी खास 12 गणपती हा कव्हर करणार इथे भंडारा सुरू होता आपल्या भाऊ म्हणे जेवायचं खावायचं का सबस्क्राईबर आला हाँ बिल्कुल बिल्कुल मैं तुम्हारी वीडियो देखता. अरे वाह कौन से गणपती पे आप अच्छा विठ्ठल मंदिर बिलकुल ये तर असे आपले काही सबस्क्रायबर आहेत लहान असो मोठे असो सर्व मुलं असो लेडीज असो वयस्कर लोक तर सर्वजण आपले व्हिडिओ बघतातच मला माहिती आहे मला कमेंट्सही येतात आणि असं जर मी तुम्हाला कधी दिसलो तर नक्की भेटत जा यार छान वाटतं असं म्हणजे आणखी आपल्याला प्रोत्साहन मिळतं की असेच व्हिडिओ मग आणखी मी तुमच्यासाठी घेऊन येऊ शकतो आणि असं एकच नाही आणखी 2-3 जण भेटले होते मला इकडे पुढे पण तेव्हा माझा व्हिडिओ चालू नव्हता तर असे भेटले तर छान वाटते असं भेटत जा तर आता आपण आलोय मानाचे गणपती बघण्यासाठी इथे आपला मानाचा राजेश्वर महाराजांच्या मंदिरातला आपला हा गणपती आहे खूप सुंदर 2 नंबरचा आहे मानाचा गणपती आणि इकडे बघा महाप्रसादाचं आयोजन आहे सर्वीकडे आज महाप्रसाद मिळतोय छान असं जेवायला खावायला आज घरी जेवण नाही आहे इथेच जेवायचं आपल्याला तर खूप मस्त आहे नक्की या सर्वजण रॅलीमध्ये आणि मी परत संध्याकाळी 7 वाजता येणार आहे तुम्हाला दिसणारच आहे तर खूप छान मजा येईल दिसलो तर नक्की भेटा यार तर चला आता आलोय आपण 12 गणपतीकडे आणि 12 गणपती तुम्हाला माहिती आहे पालखीमध्ये नेला जातो दरवर्षी एकदम वाजत गाजत हा बाप्पाचा जो निरोप समारंभ असतो तो पार पडतो आणि खूपच मजा येते यार म्हणजे हा जसा आपला कावड यात्रेचा व्ह्यू असतो ना तसंच वाटतंय सेम कारण पालखी जी असते आपली मानाची राजेश्वराची सेम तसंच हे मानाचा आपला गणपती आहे आणि तोही पालखीतच जातोय तर खूपच सुंदर आता तर 12 गणपती आपण आता बघितलेला आहे खूप छान मजा येते आणि खूप गॅप पडलाय खूप समोर निघालाय 12 गणपती आणि आता आपण जातोय बाकी सर्व गणपतींकडे एक तुम्हाला दाखवतोय सर्व गणपती 12 पासून आपण स्टार्ट केलाय यावर्षी स्टार्टिंग पासून तर माहोल थोडा थंडाच वाटतोय आपल्याला पण आता बघूया थोडा माहोल जरी थंड असला तरी मजा रात्रीला येते खूप बँड वगैरे असतं खूप मजा माहोल तर कंटिन्यू करा कसा वाटतोय आणि या आधीचे ब्लॉग बघितले की नाही मला नक्कीच सांगा पार्ट 1 पार्ट 2 आणि पार्ट 3 गणपती दर्शनचे मी दाखवले सो हा सगळं माहोल तर भारी आहे पण कधी भारी दिसतोय तर मी तुम्हाला काही स्टार्टिंगचे दाखवले मानाचे गणपती आणि आता जे लास्ट मध्ये आहेत ते गणपती आपण बघतोय आणि लास्ट गणपतीपासून आपण आता पुढे जाऊया कारण आपण स्टार्टिंगला बघितले आहेत ना मानाचे तर आता मला जे शेवटचे होते ते बघायचे होते कारण शेवटी जे असतात ते भारी भारी मोठ्या मोठ्या मूर्ती आपल्याला बघायला मिळतात स्टार्टिंगला जे असतात ते मानाची मूर्ती असतात त्यामुळे त्या छोट्याच असतात आणि आता आपण एंडिंगला जे बघतोय तर इथे आपण सिंधी कॅम्पचा गणपती बघतोय युवा गणेशोत्सव मंडळचा त्यानंतर आपला गोरक्षण रोडचा राजा हे सर्व गणपती तसे आपण माझ्या ब्लॉगमध्ये बघितलेच आहात पण
ते आपल्या पेंडॉलमध्ये बघणं आणि रॅलीमध्ये बघणं एक वेगळंच असतं. आता आपल्याला निरोप द्यायचा आहे, त्यामुळे बाप्पाचं हे रूप बघण्यात खूप मजा आहे शेवटचं जातानाचं, आणि हे शेवटपर्यंत आपल्याला आठवून राहणार आहे. त्यामुळे हा ब्लॉग कसा वाटतोय मला नक्की एकदा सांगा हा कमेंटमध्ये. आणि याचाही दुसरा पार्ट येणार आहे, कारण नाईटचा शूट आहे तो मी आता याच्यात दाखवू शकत नाही, कारण हा डे मधला आहे ना, तर हा पूर्ण मी तुम्हाला आता दाखवतोय. आणि एक दुसरा ब्लॉग करूया आपण. मी आता नाईटला जाईल 7 वाजता, तेव्हा नक्की तुम्हाला पूर्ण ब्लॉग दिसेलच. त्यामध्ये आपल्याला नाईटचा जो काही व्ह्यू आहे तो सगळा कव्हर करायचा आहे. त्यामध्ये खूप सारी मजा येणार आहे, कारण जेवढे भारी भारी डीजे असेल, बँड असतील, त्यानंतर दिंडी असेल, ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आता रात्रीच मध्ये मजा येणार आहे, कारण तेव्हा नाचायला वगैरे बेंबर पण खूप असतात. कारण सध्या आता सगळेजण आपापल्या घरचे गणपतीच्या विसर्जनमध्ये आहेत. मलाही माहिती आहे, मलाही जायचं होतं घरी, त्यामुळे मी फटाफट शूट काढले आणि आता घराकडे आपल्यालाही निघायचंच आहे. त्यामुळे जेवढे होते तेवढे तुम्हाला मी सर्व गणपती बाप्पाचे जे पेंडॉल आहेत किंवा जे काही रॅलीमधले बाप्पाचे रूप आहेत ते सर्व दाखवतोय. तर चला जाऊया पुढे. आणि आता आलाय उमरी रोडचा राजा आपला, खूप भारी आहे हा गणपती, खूपच भारी आहे. तर पुढे जातच आहे आपण एक एक बाप्पा बघत. खाली जे तुम्हाला बाप्पाचे रथ दिसत आहेत किंवा जे काही ट्रॉली आहेत नेताना, त्याही खूप भारी आहे, कारण ते प्रत्येक पेंडॉलच्या आपल्या स्वतःच्या असतात. आणि त्याच्यामध्ये आता नवीनच एक सिस्टीम आली आहे, खूप सारे पेंडॉलचे जे ट्रॉली आहेत त्यावर बाप्पाचं रूप हे आपल्याला गोल फिरवता येत आहे, जेणेकरून काय होतं ना की छोट्या गल्ल्या आहेत, आपल्याला माहित आहे गणपती बाप्पाची मिरवणूक किती छोटी गल्लीतून जाते, तर एवढे मोठे मोठे बाप्पा त्याच्यातून जाणं खूप कठीण आहे. त्यामुळे बाप्पाला फिरवलं आणि असं सेंटरला आणता येतं, जेणेकरून ते गल्लीतून बाप्पाची मूर्ती आणि ट्रॉली दोन्ही निघेल. तर ही जी मूर्ती आहे सर्वात मोठी आहे आपली अकोल्यातली, जी की दगडी पुलचा राजा आहे, आणि ही उंचीला जितकी मोठी आहे तितकीच रुंदीलाही मोठी आहे. त्यामुळे याही ट्रॉलीला जे आहे तसंच सिस्टीम आहे की म्हणजे ह्या ट्रॉलीवर बाप्पा फिरू शकतो. तर ही रिद्धी सिद्धी गणेशोत्सव मंडळाची मूर्ती आहे, जे की रॅलीमध्ये नाही आली, कारण ही मूर्ती खूप उंच आहे यार, आणि साईडला पण रुंदीलाही खूप मोठी आहे, आणि या ट्रॉलीला नसेल कदाचित ती सिस्टीम, त्यामुळे त्यांनी नाही आणली. आणि इथे हे लेझिमचे पूर्ण ग्रुप यांचा जात होता सिद्धी कोतवालीपासून. खूप छान दरवर्षी येतात हे लेझिमचे, आपण दरवर्षी बघतो. मागच्याही व्लॉगमध्ये मला आठवतं की मी यांना घेतलं होतं. खूप सुंदर असतं यांचं लेझिम. सीन मी परत कव्हर करतोय सेम तसा. तर हा आहे आपला गणेश घाट, जिथे सर्व घरचे गणपती बाप्पा जे आहेत ते विसर्जन केले जातात, आणि इथून मग ते ट्रकमध्ये भरले जातात सर्व मूर्ती, आणि ते नदीमध्ये टाकले जातात. मोठे बाळापूरची नदी असेल, गांधीग्रामची, कारण ह्या आपल्या नदीमध्ये, तर आपल्या नदीमध्ये पहिलेच इतकं कचरा असतं ते आपण नेहमी साफ करत राहतोच. पण जर आणखी बाप्पाचं मूर्ती किंवा बाप्पाचं जे काय ही पुष्पांजली वगैरे सर्व असतं ते जर टाकलं तर ती नदी पूर्ण खराब होऊन जाईल. त्यामुळे या नदीत नाही टाकत. ते आपल्या सिटीमध्ये असल्यामुळे आणखी प्रॉब्लेम होऊ शकतो आपल्याला. तर तुम्हीही नदीमध्ये काही टाकू नका. तिथेच पेंडॉलच्या जे काही असेल तुमचा पेंडॉल त्यांच्यासोबत पाठवा घराजवळच्या, किंवा इथे आपल्या गणेश घाटवर येऊन तिथे सगळ्या त्यांनी सोय केलेली आहे निर्माल्य वगैरे टाकण्याची पण, आणि बाप्पाची मूर्तीसाठी पण. तर इथे येऊनच विसर्जन करा. आणि आता आपण आलोय तेलीपुरा, आपला भारी गणपती सर्वात.
तर हे आहेत आपले अकोल्याचे लालबागचे राजा आणि यांची ही मिरवणूक निघाली एकदम थाटामाटात। आणि आता आपण परत आलोय आपल्या जैन चौकमधून समोर जो आपला मिरवणूकचा रस्ता आहे त्या रस्त्याने, आणि आपल्या पुलाजवळ दगडी पुलाच्या साईडने सर्व गणपती जाताना आपल्याला दिसत आहेत। एक एक लाईननुसार आहे, माडीपुऱ्याचा आहे त्याच्या मागे आणि आपला तेलीपुरा त्याच्या मागे आहे। तर असे सर्व गणपती, आणि हा आपला समाजसेवा मित्र मंडळ जो की आपला डाबके रोडचा आहे। आणि इथे छान हनुमानजीच्या रूपात एक व्यक्ती आहे, खूप सुंदर रूप आहे आणि सर्वजण सेल्फी काढतात त्यांच्यासोबत।
तर आपण बघितले तिन्ही गणपती कसे त्या गेटाजवळून निघालेत आपल्या किल्ल्याच्या, आणि सर्व गणपती याच पद्धतीने हळूहळू सर्व निघणार आहे. आणि जितकी उंच असते बाप्पाची मूर्ती तितकंच ते रिस्की असतं तिथून निघणं त्या एरियातून, कारण तो किल्ला आहे, किल्ल्याचं गेट आहे आणि त्या किल्ल्याच्या गेटाच्या बाजूने पूर्ण उतार आहे. त्यामुळे निघताना किंवा तुमचा ट्रॅव्हली किंवा ट्रॅक्टर जो आहे तो काढताना क्रॉसमध्ये काढावा लागतो आणि खूप भारी हा व्ह्यू असतो, खूप मजा येते. आणि इथे आपण बघू शकता दगडी पुलचा राजा, जो मी तुम्हाला म्हणत होतो सर्वात भारी आणि सर्वात मोठी मूर्ती आहे, रुंदीला असो की उंचीला असो. तर ही मूर्ती बघा, मी तुम्हाला ज्या पद्धतीने म्हटलं की यांनी एक सिस्टीम केलेली आहे, खूप साऱ्या पेंडॉलच्या मंडळांनी ही केलेली आहे त्यांच्या ट्रॉलीला, तर जशी यांनीही केली आहे. आणि आता ही मूर्ती बघा फिरवली यांनी आणि सेंटरला घेतली, जेणेकरून त्या छोट्याशा गल्लीमधून निघायला सोपं पडेल. आणि आता हे परत रिटर्न गोल घुमवणार आहे, कारण तो जो मेन रोड होता इथून निघायला मुश्किल जाणार होती, तो सीन झालेला आहे. आता पुढे आलेली आहे मूर्ती, त्यामुळे आता ही मूर्ती परत ते फिरवणार आहेत. तर चला हा ब्लॉग करूया इथेच एंड आणि भेटूया आता रात्रीचा पूर्ण व्ह्यू घेऊन, कारण एक ब्लॉग परत येणार आहे ज्यामध्ये मी तुम्हाला पूर्ण मिरवणूक आहे जी रात्रीची जी मजा आहे ती दाखवणार आहे. जी बँड पथक वगैरे जे काही सर्व असणार आहे, दिंडी वगैरे, ते पाहायला आणखीन मजा येणार आहे, कारण रात्री खूप गर्दी होतं आणि पाहायची मजा आणि नाचायची मजा एक वेगळीच असते. तर आपणही नाचूया, मजा करूया. तर चला भेटूया, गणपती बाप्पा मोरया. आणि कंटिन्यू पाहण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, नवीन ब्लॉग लवकरच तुम्हाला दिसेलच. आणि कशी वाटली ही बाप्पाची आपली शेवटची भेट नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय गाईज, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या.